पालकांनो, टीनेजर मुलं काही वाक्य ज्यावेळेला आपल्याशी बोलताना वापरत असतात, त्यावेळेला आपल्याला कळतच नाही की त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे. पण खरं सांगू का, जी वाक्य ती मुलं वापरतात त्याच्यामागे काय अर्थ दडलेला असतो किंवा त्यांचा मनोव्यापार कसा चाललेला असतो ते आज समजून घेऊया. जेव्हा टीनेजर मुलं असं म्हणतात की मला एकटं राहू द्या, आय वॉन्ट टू बी अलोन, तेव्हा तुम्हाला त्यांच्या अजब बोलण्याचा, त्यांच्या वागण्याचा इतका राग येतो. एकटं राहू द्या म्हणजे काय? आम्ही काय त्रास देतो की काय? आमचं अस्तित्वही नको आहे ना. खरं म्हणजे ते असं म्हणत असतात की आय एम ओके, मी ठीक आहे, पण मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे, शांत जागा हवी आहे. बरीचशी मुलं जी काउन्सिलिंगला येतात ती असं म्हणतात की आम्हाला पीस ऑफ माइंड हवा आहे, जे आम्हाला घरामध्ये मिळत नाही. दुसरं एक वाक्य जे मुलं वापरतात ते तुम्हाला नाही समजणार, तुला नाही कळणार मला काय हवं आहे ते, माझ्या मनात काय चाललं आहे ते. याचा अर्थ तुमचा अपमान करायचा असतो असा नाही, किंवा तुमची कुवत काढणं किंवा तुमची समज नाकारणं असाही नसतो. तर मला स्वतःलाच अजून नीट समजलेलं नाही असं खरं म्हणजे ते मनाशी म्हणत असतात. जेव्हा टीनेजर्स असं म्हणतात की काही नाही, नो 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 नथिंग, तेव्हा त्याचा अर्थ खूप काही आहे, पण अजून माझी त्याबद्दल तुमच्याशी बोलण्याची तयारी नाही, माझं मन अजून तुमच्याशी शेअर करायला रेडी नाही आहे. कधीकधी अत्यंत राग येणारं जे वाक्य मुलं वापरतात ते म्हणजे माझ्या रूममध्ये येऊ नका किंवा प्लीज नॉक करून या. असं जेव्हा टीनेजर्स म्हणतात ना, तेव्हा खरं म्हणजे त्यांना असं म्हणायचं असतं की ही माझी स्वतःची प्रायव्हेट अशी छोटीशी दुनिया आहे. आणि खरं सांगायचं तर तिथे पडलेले अस्ताव्यस्त कपडे, वस्तू, पुस्तकं, पांघरूण, कप, ग्लास हे सगळं पाहून तुम्ही त्यांना नीटनेटकेपणाचं लेक्चर देऊ नये आणि का करतोस, काय करतोस, कोणाशी बोलतोस असे संशयास्पद आणि बोरिंग प्रश्न त्यांना नको असतात. कारण त्यांच्या दृष्टीने हे प्रश्न मुळी महत्त्वाचे नसतात, उलट त्यांच्या तंद्रीला भंग करणारे हे प्रश्न असतात. आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्या खोलीचं दार वाजवू नको किंवा दार बंद करून बसला मुलगा की तुम्हाला असा राग येतो की हे दारच काढून घ्यावं. पालकांनो, मुलांना तुमच्याविषयी प्रेम वाटत नाही, तुम्हाला ते महत्त्वाचं समजत नाहीत, तुमच्याकडे लक्ष देत नाहीत, तुमचं म्हणणं ऐकत नाहीत असं नाही, तर ना ते स्वतःच्या जगातच रमलेले असतात. म्हणून ते त्यांच्या जगात मग्न झालेले असतात, स्वतःची ओळख शोधण्यामध्ये ते गुंग झालेले असतात. आपणच संवादाचा एक झरोका उघडा ठेवूया, कारण त्यांना त्यांच्या रूममध्ये जरी प्रायव्हसी हवी असली तरी आयुष्यात मात्र अजूनही तुमचीच गरज असते. त्यामुळे टीनेजर मुलं ज्यावेळेला आपल्याशी बोलताना वेगवेगळ्या प्रकारची अशी वाक्य वापरतात की ज्याचा थेट आपण स्वतःशी संबंध जोडतो, ते पर्सनली घेतो, तसं न घेता आत्ताच्या क्षणी त्यांच्या प्रायोरिटी लिस्टवर त्यांच्या जगामध्ये काहीतरी वेगळं चाललेलं आहे, स्वतःला समजून घेणं चाललं आहे, जे त्यांनाच अजून उमगलेलं नाही आहे, स्वतःचा शोध घेणं चाललेलं आहे. हे जर आपण समजून घेतलं तर थोडा जो गैरसमजाचा जो भाग आहे तो कमी होईल आणि तुमच्या रागाचा जो पारा वर चढलेला असतो तोही थोडा बेताचा होईल. धन्यवाद.